चला तर स्ट्राईक एंडला दीपक, नॉन स्ट्राईक एंडला अजय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, अगदी कानाजवळून जाणारा छोटा आपण पाहिला. डॉट बॉल आणि गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश धस गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल खूप चांगला पद्धतीचा डिलिव्हर केला गेला. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र आपण पाहिली. त्यानंतर आणखी एक चांगला पद्धतीचा चेंडू, खूप लाईन लेंथ खूप चांगले पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे जर लाईन लेंथ ठेवली तर मात्र नक्कीच तुम्ही फलंदाजाला खूप कमी धावांवरती रोखू शकता. आणखी एक डॉट बॉल, खूप चांगली वाखाणण्याजोगी गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज सुरेश धस आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू, आणि 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर केवळ एकच धाव ही डिक्लेअर स्वरूपाची आपण पाहिली. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा तर अगदी सुरक्षितरित्या इथं पूर्ण केल्या गेल्या. आणि 2 धावाने आपण जर पाहिलं तर 3 धावा या धाफालकावरती येत आहेत. आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा त्या गोलंदाजाने खर्च केलेत. आणि विकेट, फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद होतो या ठिकाणी. बॅट्समन चला आपण लगेच मैदानामध्ये एंटर करायचा आहे. चढू बॅट्समन मैदानामध्ये सुमित, नॉन केडला आपण पाहतो सुमितला. गोलंदाज पहिलाच बॉलवर अगदी समालोचक कक्षाला सलामी देणारा हा फटका. 6 धावा मिळतील. बॉलर नेम प्लीज गोलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. सूरज, ओके. सूरजला पहिल्याच बॉल वरती मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळाला. स्कोर कार्ड 9 धावा. आणि त्यानंतर या बॉल वरती सुद्धा मोठा फटका येतोय. या बॉल वरती सुद्धा मिळतील 6 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. गोलंदाज सूरज वरती जणू काय आक्रमण चढवलंय की काय, प्रहार चढवलाय की काय, आणि सूरजला पूर्णपणे प्रेशराइज करण्याचं काम या ठिकाणी केले जाते फलंदाजाकडून. आणि 3 चेंडू 3 षटकार हॅट्रिक आपण पाहतोय. फलंदाज अजयच्या बॅट मधून. अजयसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत मित्रांनो. खूप अप्रतिम, खूप चांगला खेळ आपण त्याच्या माध्यमातून आपला पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत जिथे आपण पाहिलं अगदी संत गतीने सामने आपल्याला पाहायला मिळत होते. आणि इथे मात्र यावेळेस आमच्या प्रेक्षक मायबाप वर्गाचं मात्र मनोरंजन करताना आपण पाहतोय हा खेळाडू मिस्टर अजय.
यावेळेस अगदी ऑफसाईडला चेंडूला मात्र पुश केले. डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र मिळते आणि या एका धावे धावफलक पोहोचेल 22 धावा धावफलकावरती येत आहेत. 22 रन्स. तर 2 षटकांच्या खेळाडूकडे समाप्त झालाय आणि 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल या ठिकाणी मिळेल ती एक धाव. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगा. गोलंदाजाचं नाव सांगा. मनोज. विनोद. आणि ते स्ट्रेट स्ट्रेट लॉफ्ट आपण बघतोय आणि 6 धावा या बॉलवरती सुद्धा मिळत आहेत. धावफलक पोहोचतोय 29 धावा 29 रन्स. अगदी टायमिंग खूप चांगलं पाहायला मिळाले या बॉलवरती सुद्धा, या शॉटवरती सुद्धा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र बेस्ट टायमिंग चोडवा जातोय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. 30 धावांचा पल्ला आतापर्यंत पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडला जातोय. गोलंदाज विनोदच्या मागील षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 19 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र विनोद कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. विनोदने आतापर्यंत या स्टीच शूटमध्ये 8 धावा खर्च केलेत. डिक्लेअर स्वरूपाचे धाव. माफ करा, फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. बॅट्समन मैदानामध्ये अमित आपण पाहू शकाल. स्कोर कार्डवर धावा स्थिरावल्यात त्या म्हणजे 30 या अंकावरती. अगदी डीप मिड विकेटला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एक धाव मात्र मिळेल. एकच धाव मिळेल. 31 धावा दाखल करतो नो बॅट्समन. सनी अमितच्या बॅटमधून आपण एक धाव पाहिली. तर शेवटचा चेंडू या षटकातील. व्हाईट बॉल. हो हो, कमालीचा फटका हा. 6 धावा या बॉलवर सुद्धा येत आहेत.
षटक या ठिकाणी समाप्त होतोय. षटकाची सांगता मात्र खूप चांगल्या पद्धतीची षटकार आणि षटक समाप्त केले जात आहे आणि या 6 धावांनी धावा धाफलकावरती येत आहेत. त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. षटक क्रमांक 4 पहिला बॉल अमितच्या बॅटमधून यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. बॉलरचं नाव सांगा मित्रांनो. युवराज. आणखीन एक क्लास. हा क्लास पाहायला मिळालाय. मात्र 5 चेंडू अगदी सीमारेषे लगत रोखला गेला आणि एकच धाव मात्र मिळते. तर धावा धाफलकावरती आहेत त्या 45 धावा धाफलकावरती डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र नक्कीच मिळेल. एक धाव मिळते. 46 धावा धाफलकावरती येत आहेत. आणि इथे लॉफ्टेड शॉट स्टेट लॉफ्ट सीमारेषे पार. फलंदाज अजयच्या बॅटमधून येतोय हा हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. टोटल स्कोर कार्ड आपण पाहूयात. 52 धावा. डॉट बॉल डॉट चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. शेवटच्या बॉलवर मात्र डिक्लेअर स्वरूपाची धाव मिळते. आणि टोटल आपण स्कोर कार्ड पाहूयात. 54 धावा धाफलकावरती 55 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेले.
तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. क्रांतीभूमी स्पोर्ट्स हब याशी आणि NPM स्पोर्ट्स मंदूर तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री शिवशक्ती स्पोर्ट्स फुपेरे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी या मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, नो लुक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. एक रन पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, अतिशय दर्जेदार ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि पाहता पाहता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आखूड पद्धतीचा हा बॉल एक सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. पाच रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल, 6 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय श्री निनाई देवी चषक 2025 चे पर्व. लॉफ्ट केला परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतोय. 6 रन आतापर्यंत होत आहेत आणि समीकरण बदललंय. येणारे 18 बॉल आणि 49 रनची गरज आहे. 18 बॉल मध्ये 49 रन आतापर्यंत पूर्ण करायच्यात. तर नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय राजूजी बबरेकर साहेब यांचा आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समेत किशोरजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून
आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. वेलकम आदरणीय राजूजी मपरेकर भाऊ, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक हे देखील पुरस्कृत केले गेले. आपण केलेल्या सहकार्याबद्दल श्री निर्णाय देवी स्पोर्ट्स क्लब हत्तेगाव यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. एक रन मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 13 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर पुन्हा एकदा क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय. अमेझिंग मोमेंट पाहायला मिळाला स्ट्रोक खेळत असताना फलंदाजाची, आणि या षटकाराच्या साहाय्याने 19 रन आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस होता, टायमिंग भरपूर चांगला, परंतु चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. या मोमेंटला समोरच्या दिशेने फटका खेळलाय. ही मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हा निर्धार डोळ्यासमोर घेऊन मुसळधार पावसामध्ये विजेप्रमाणे खडाडलाय हा फलंदाज. त्याच्या बॅट मधून येतोय समोरच्या दिशेने एक स्फोटक फटका. हा षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा पुल केलाय, पुल सक्सेसफुल. सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार. फलंदाज संतोष मात्र खऱ्या अर्थाने संकटांचा नाश करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आलेले संकट, परंतु त्या संकटांना प्रत्युत्तर देत असताना का बॅटिंग संतोषने केली आणि या मॅच मध्ये रंगत त्याने निर्माण करून दिली. समीकरण बदललंय. 12 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 23 रन. 12 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला पहिला बॉल, जशी संधी मिळाली त्या संधीचं केले सोना. हा षटकार आलाय. लाईन चांगली होती, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते.
आखूड पद्धतीचा हा बॉल अंगाचा वेध जरूर घेतला, परंतु जसा अंगाचा वेध घेतला आणि त्यानंतर टीमचं समीकरण 9 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 14 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बादच्या रनर मध्ये परफेक्ट बॉल वेध घेतला गेला नाही. 1 रन मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. 8 मध्ये करायच्या त्या म्हणजे 13 रन. शेवटची 8 बॉल आणि 13 रनची आवश्यकता अजूनही आहे. क्रिक लाईव्ह 007 च्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. या बॉलवर पुन्हा एकदा आसमानी टोला पाहायला मिळतोय. या षटकाराने या मॅच मध्ये एक नवा शिरकाव केलाय. एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता या क्षणाला ओव्हर देखील कंप्लीट होताना समीकरण बदलले. शेवटचे 6 बॉल आणि 6 रनची गरज आहे. सहा मध्ये 6 करायच्या आहेत. एक रनची गरज अजूनही आहे. सामना जिंकलाय. अफलातून फटका पाहायला मिळालाय. मंदूर टीमने ही मॅच 82 टीमने ही मॅच जिंकली आणि या सामनाचा हिरो ठरलाय. ज्यांच्या विरुद्धामध्ये असंख्य संकट होतं, परंतु त्या संकटांचा नाश करणारा संतोष ठरलाय या मॅचचा हिरो. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर चला संतोष, आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन
आमंत्रित करेन आदरणीय राजू मोपरेकर भाऊ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल